पुण्य गेला तर वैभव आले. रेडी. नमस्कार न्यूज 18 रोल. नमस्कार न्यूज 18 लोकमत डिजिटलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत ते गेले आठवडाभर यूपीएससी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत पूजा खेडकर प्रकरणावरून. प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी असलेल्या पूजा खेडकर हिच्या अपॉइंटमेंटपासून, तिच्या परीक्षा देण्यापासून, तिच्या कागदपत्रांपासून सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलंय. हे प्रश्नचिन्ह उपस्थित का केलं गेलंय याबाबतच्या बातम्या रोज आपण पाहतोय. अपंगत्वाचं सर्टिफिकेट असेल किंवा जी दृष्टी आहे त्या दृष्टीच्या बाबतीमध्ये पूर्णतः दृष्टी नसल्याचं सर्टिफिकेट असेल, ते देणारे हॉस्पिटल्स असतील, या सगळ्या गोष्टी असतील किंवा कुटुंबाची एकत्रित प्रॉपर्टी असेल, आई वडिलांचं विभक्त असणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी या पूजा खेडकरच्या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आल्या. एमपीएससी यूपीएससी परीक्षांमध्ये गैरकारभार होत नाही असं छाती ठोकून सांगणारी केंद्र सरकार, राज्य सरकार या प्रकरणानंतर केवळ अहवालावरती अहवाल मागवत आहेत. मात्र हे काही पहिल्यांदा घडत नाही असं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यांचं कारण त्यांच्या आजूबाजूला त्यांना अशी प्रलोभनं दाखवणारी, खोटी सर्टिफिकेट देणारी अनेक जण अनेकदा येऊन भेटतात, अनेक जण त्याच्यामध्ये फसतात सुद्धा. त्यापूर्वी त्यांच्या सगळ्यांच्या कहाण्या ऐकण्यापूर्वी या पूजा खेडकर प्रकरणानं नेमकं त्यांच्यासमोर काय वाढून ठेवलंय ते त्यांना विचारूया. तुम्ही सगळेजण आता गेल्या आठवडाभर पूजा खेडकर, तिची नियुक्ती आणि तिच्या नियुक्तीच्या अनुषंगानं आलेले गैरप्रकार जे आहेत किंवा ज्याच्यावरती बोट ठेवलं गेलं अशा गोष्टी घडल्यात असं सांगितलं जाते. अहवालानंतर किंवा तपासणीनंतर, चौकशीनंतर त्या स्पष्ट होतील. मात्र पार्शली इम्पेअर्ड असल्याचं म्हणजे दृष्टी अधू असल्याचं सर्टिफिकेट जे आहे ते तिनं नगरच्या रुग्णालयातून मिळवलं. औंधमध्ये तिनं पहिल्यांदा अर्ज केला होता, तो नाकारण्यात आलेला होता. म्हणजे एक हॉस्पिटल तो अर्ज नाकारतं, दुसरा हॉस्पिटल नगरचं तेच प्रमाणपत्र देतं. हे का घडतं असं तुम्हाला वाटतं? शासकीय स्पर्धा परीक्षा ज्या होतात, एमपीएससी यूपीएससी असतील किंवा अगदी क्लास 2च्या अधिकाऱ्यांच्या स्थानिक पातळीवरच्या स्पर्धा असतील, त्यांच्यासाठी सुद्धा या सगळ्या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं पूजा खेडकरची नियुक्ती झाली आहे या व्यवस्थेमध्ये ही व्यवस्था पूर्णतः इंटॅक्ट आहे का, की याच्यामध्ये सहज भ्रष्टाचार केला जाऊ शकतो? पूजा खेडकर सारख्यांची पोहोच वरती असणाऱ्यांची किंवा ज्यांची ताकद, आर्थिक राजकीय ताकद असणाऱ्यांना या नियुक्त्या मिळवता येतात येनकेन प्रकारे. पूजा खेडकर या प्रकरणामुळे पहिल्यांदा तर यूपीएससीला प्रतिमा डागळलेली आहे. महाराष्ट्राचं एक पुरोगामी राज्य आहे. यामध्ये लक्षात घ्या, त्यांनी आपल्या स्वतःचे म्हणजे त्यांचे वडील सुद्धा सनदी अधिकारी होते आणि त्यांनी ज्या प्रकारे आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे हे अतिशय चुकीचं आहे. आणि आज एक खेडकर प्रकरण आहे. या खेडकर प्रकरणाच्या पण पाठीमागे अशा अनेक धागेदोरे लपलेले आहेत. याच्या हे सगळी समोर येणं आवश्यक आहे आणि याचा पर्दाफाश होणं आवश्यक आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एमपीएससी मध्ये सुद्धा गट ब क असेल किंवा राज्यसेवेची परीक्षा असेल, यामध्ये अनेक स्पोर्ट्स असतील, दिव्यांग असतील उमेदवार, सरळ सेवा भरती असेल तर अनेक बोगस उमेदवार भरले जातात. हे जे प्रमाणपत्र वितरित करणारी जी सिस्टीम आहे महाराष्ट्रातील, याचा पूर्णपणे पर्दाफाश होणं आवश्यक आहे. आणि तसंच जे अधिकारी म्हणून लागलेले आहेत त्यांना सुद्धा यातून जी काय असेल चौकशी होऊन हे सगळं समोर येणं आवश्यक आहे. आणि आज महाराष्ट्रात आपण बघतोय, लक्षात घ्या, कुठंही चौकात जावा, खासगी गाडी असेल तिथं लक्षात घ्या पोलिसाचा टॅग लावला जातोय, अंबर दिवा ठेवला जातोय. आपण एक मागल्या 2-3 दिवसापूर्वी एक व्हायरल व्हिडिओ पाहिली मुंबईच्या अटल सेतूचे. त्या ठिकाणी आरटीओचे अधिकारी सर्रासपणे व्हिडिओ काढतायत, रील्स बनवतायत. ते रील स्टार आहेत का खरे जनतेचे सेवक आहेत? ह्या खेडकर प्रकरणामुळे समोर यायला लागलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्यांनी ज्या काही दुष्कृत्य केलेले आहेत, गैरवर्तणूक केलेले, ह्या सगळ्यांवरती कारवाई होणं आवश्यक आहे. आणि ह्या खेडकर प्रकरणामुळे याच्यामध्ये राजकीय हात आहेत. हे राजकीय हात हे पुढे येणं आवश्यक आहेत. ज्या पद्धतीने खेडकर मॅडम, आपण जिल्हाधिकारी पुण्यात बघितलं असेल, त्यांचं वरिष्ठांशी जी गैरवर्तणूक आहे, त्या ज्या पायंडा पाडत आहेत, हा पायंडा जो चुकीचा पडत आहे महाराष्ट्रामध्ये पुरोगामी राज्यात, हा एकदम चुकीचा आहे. आम्हाला असं वाटतं की हे सगळं प्रकरण सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. आणि हे खेडखरच नाही काय, ह्याच्या पाठीमागे अनेक विद्यार्थी आहेत. ठीक आहे, अनेक विद्यार्थी आहेत असे. मला साधा प्रश्न विचारायचा या विद्यार्थ्यांना. याचं कारण पुणे हे एक एपिक सेंटर झालेलं आहे. स्पर्धा परीक्षांसाठी जे विद्यार्थी राज्यभरातून, देशभरातून पुण्यामध्ये येतात, इथे येऊन अभ्यास करतात,
अनेक वेगवेगळ्या अकॅडमी आहेत. साधारणपणे 2 ते 4 लाख विद्यार्थी हे पुण्याच्या मध्य पुण्यामध्ये पेठांच्या पुण्यामध्ये राहतात, इथं अभ्यास करतात, वेगवेगळ्या लायब्ररीज क्लासेसमध्ये जातात. त्याच्यामुळं या खेडकर प्रकरणातल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावरती येताना दिसतात आणि अत्यंत तीव्र स्वरूपाच्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. या विद्यार्थ्याचं जसं म्हणणं आहे की ही काही पहिली वेळ नाहीये या अशा पद्धतीनं पार्शली इम्पेअर्ड हँडिकॅप किंवा या परीक्षांमध्ये नियुक्तीसाठी जो कोटा असतो ज्याच्यामध्ये दिव्यांग असतात किंवा अंध असतात, अधू असतात, या सगळ्यांसाठी सर्टिफिकेट देणारी, खोटी प्रमाणपत्र देणारी टोळी कार्यरत आहे. वेगवेगळ्या टोळ्या ज्या आहेत त्या कार्यरत आहेत आणि त्या एनकेन प्रकारे ही अशी सर्टिफिकेट जी आहेत ती मिळवून देतात. आणखी काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया. एकूण तुम्ही सगळेजण अभ्यास करताना इतक्या मोठ्या प्रमाणावर 2 ते 4 लाख मुलं पुण्यामध्ये अभ्यास करत असतील स्पर्धा परीक्षांचा, ऍस्पिरंट्स आहेत, हे प्रत्येकाला स्वप्न पडत असतात आपण अधिकारी झाल्याचे. मात्र पूजा खेडकरच्या या सगळ्या प्रकरणानंतर तुम्हाला असं वाटतं का की ही व्यवस्था तुमच्यासाठी नाहीये? आर्टिकल 15 अंतर्गत युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे ऑटोनॉमस आहे. ह्याच्यावरती ह्या पूजा खेडकरमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. अरे तुम्ही जनतेचे सेवक आहात की तुम्ही तुमची टंबेजारी पुरवायची आहे? राज्य शासन काय करतं, पॉलिसी तयार करतं आणि ह्या अधिकाऱ्याचं काय काम का असतं? गोर गरीब जनतेची सेवा करणं, त्या पॉलिसीची अंमलबजावणी करायची. ते सोडून तुम्ही प्रोबेशनच्या कालावधीमध्ये स्वतःच्या अडीगाडीला महाराष्ट्र शासनाची पाटी लावता, अंबर लावता आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचे चंबर हिसकावून घेता. हे आम्हाला त्यांना बालिश म्हणावं की काय वेडपट म्हणावं हेच आम्हाला समजेना. आणि ह्याच्यातच अजून एक जे त्यांनी जे निवड झाले त्या दिव्यांग सर्टिफिकेटमुळे झालेले आहे. जर केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये जर असं होत असेल, भारतातील नंबर 1ची परीक्षा कोण आहे? युपीसी. युपीसीमध्ये असं जर होत असेल, महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे? एमपीसी मध्ये गट ब आणि गट क ज्या परीक्षा स्पोर्टमधून झाल्या त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. कारण आमच्यासारख्या तरुणाला वाटायला लागले की जे गट ब मध्ये जे गट क जे कर्मचारी किंवा गट ब जे कर्मचारी जे स्पोर्टमधून झालेत त्यांची चौकशी करा. आताच मध्यंतरीच्या कालावधी राजस्थानसारख्या स्टेटनं चौकशी केली. हजारो विद्यार्थी बोगस निघाले, त्यांची 5-5 वर्ष सर्व्हिस झाली होती, त्यांना डिबार करून टाकलं आणि ज्यांनी काय शासनाचा लाभ घेतलाय त्यांच्या हिजाव पूर्ण टाकलं. तसंच राज्य शासनानं काय करावं की बाबा गट ब आणि गट क जे अधिकारी झालेत स्पोर्टमधून त्यांची चौकशी करण्यात यावी. आणि एखादा शासकीय अधिकारी वयाच्या 58 वर्षी त्याची फंड, पेन्शन, ग्रॅज्युएटी, पीआय, जीआय, ग्रुप इन्शुरन्स म्हणून एक ठराविक अमाऊंट मिळते. तर या सुपर क्लासने गावाच्या गावही विकत घेतली. इथून आलो कुठून? जर एखाद्या अधिकाऱ्याला आपलं कुटुंब, आपल्या आपल्या मुलांचं शिक्षण आणि सर्व गोष्टी सांभाळून त्यांचं शिल्लक काहीच राहत नाही, वास्तव सर्वसाधारण विचार केला तर ह्यांच्या हजारो कोटीच्या प्रॉपर्टी द्या, ह्याच्यावर चौकशी करावी. आणि पूजा खेडकरने केलेलं तर ही चुकी आहे, दुर्दैव आहे. पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि ती पुण्यासारख्या ठिकाणी होते. त्याच्यामुळं अख्ख्या देशाचं प्रकरण झाले आणि संसदेने कमिटी नेमली की बाबा यांची चौकशी करण्यात येईल. तुमचा मुद्दा कळाला. माझा प्रश्न असा आहे की तुमच्यासारखी जी अनेक लाखो मुलं पुण्यामध्ये तयारी करतात त्यांच्या मानसिकतेवरती काय परिणाम झाला? दिवसभर 10-10, 12-12 तास त्यांना अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास करत असताना अचानक अशी एक बातमी येते की एका अधिकाऱ्याची, सनदी अधिकाऱ्याची, वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याची मुलगी खोटे सर्टिफिकेट घेऊन व्यवस्थेमध्ये गेली. आता तिचे सगळे अटेम्प्ट ओबीसी म्हणून 9च्या 9 अटेम्प्ट संपलेले असताना तिनं आणखी 2 अटेम्प्ट नावाचं गॅजेट जे आहे ते केलं, नाव बदलण्याचं, आणि मग 2 अटेम्प्ट दिल्याच्या चर्चा सुद्धा आहेत. चौकशीमध्ये काय खरं काय खोटं हे समोर येईल. मात्र धूर दिसतोय म्हटल्यावरती कुठंतरी धुमसतंय, हे नक्की आहे. तुम्ही जे विद्यार्थी अभ्यास करतात तुमच्या मानसिकतेवर यानं खरं परिणाम होतो का? कारण ही व्यवस्था बरबटलेली आहे, ही व्यवस्था करप्ट आहे असं तुम्हाला वाटतं का? ज्याच्यामध्ये तुम्हाला संधी मिळणं हे दुरापस्त आहे. तुम्ही तुमच्या उमेदीची 4 ते 5 वर्ष या तयारीमध्ये घालवता आणि शेवटी हाताला अपयश येतं आणि कुणीतरी या मागच्या दारानं अशी खोटी कागदपत्र करून नोकरी मिळवतं. भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. पुण्यामध्ये महाराष्ट्रातून नव्हतं तर देशातून विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येतात. या स्पर्धा परीक्षेच्या एमपीसी साईटवरती 21 लाख प्रोफाईल रजिस्टर आहेत. त्या लाखोच्या संख्येनं विद्यार्थी परीक्षा देतात. जर हे असं जर प्रकरण दिसलं तर तरुणावरती किंवा जे नवीन अभ्यास करणारे त्यांच्यावर 100% निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. हे असं म्हटलं की स्पोर्ट्स कोट्यातून अनेक अधिकारी खोटी प्रमाणपत्र घेऊन, तुम्ही मग अशी चर्चा करताना म्हटलं होतं, नेमकं काय होतं आणि या संदर्भातले दलाल सुद्धा बाजारामध्ये फिरतात का? ते तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना अप्रोच होतात का अशी प्रमाणपत्र देण्यासाठी आणि विद्यार्थी त्याला बळी पडतात का? पडत असतील तर असे किती अधिकारी आता प्रशासकीय सेवेमध्ये काम करतात? तुमच्याकडे काही माहिती आहे का? सर विषय काय होते सर, पाठीमागच्या वेळेस आपण बघितलं तलाठीची भरती फ्रॉड झाली, त्यामध्ये पेपर फुटी झाली, त्यामध्ये पैसे देऊन पूर्व अधिकारी झाली, गोरगरिबाच्या परवान्याच्यामुळे काही न्याय मिळाला नाही.
परत बाकीचे म्हाडाची परीक्षा असेल, सगळ्या पेपरमध्ये पेपर फुटी होते. पोरं पैसे देऊन दलाल या बाजारामध्ये पसरले आहेत. दलाल खोटा आमिष दाखवतात, पोरांकडून पैसे घेतात, पोरांना लुटतात आणि परत त्या ठिकाणी पैसे घेऊन त्यांना काही देत नाहीत. स्पोर्टचा विषय असेल, स्पोर्टला पण असे बहुत खेळाडूंना असं झाले, म्हणजे विद्यार्थ्यांना पैसे घ्यायचे, तुम्हाला असं देतो आणि त्याला काय द्यायचं नाही, विद्यार्थ्यांना फसवायचं. असे भरपूर विद्यार्थ्यांची प्रकरणं या महाराष्ट्रामध्ये घडली आहेत. आणि पैसे देऊन या ठिकाणी फक्त फसवायचं, त्या ठिकाणी कारवाई काहीच नाही. म्हणजे विद्यार्थ्यांचा हा खूप फसवणुकीचे प्रमाण वाढले. ह्यात कुठं कोण कारवाई करत नाही, कोण लक्ष देत नाही. त्या ठिकाणी कुणी या ठिकाणी आजपर्यंत कोणी चौकशी केली नाही. माझं आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे, अशा ज्या मुलांचं पैसे अडकलेत, मुलांना फसवलंय, अशी जे काही बोगस या ठिकाणी सर्टिफिकेट देतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि सर जे पेपर फुटीचा मुद्दा आहेत, माझं असं मत आहे की जे विद्यार्थी अधिकारी होण्यासाठी पैसे देऊन प्रमाणपत्र मिळवतात आणि आता फसलेले आहेत त्यांच्या बाबतीत शासनानं काहीच करू नये. कारण जो ॲस्पिरंट अधिकारी आहे, ज्याला अधिकारी व्हायचंय, अधिकारी व्हायला जाणारे विद्यार्थी परीक्षा देण्यापूर्वीच भ्रष्टाचार करून खोटी प्रमाणपत्र जर मिळवत असतील तर असे अधिकारी न झालेले बरे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्यांची तितकीच चूक आहे. माझा मुद्दा असा होता, या सगळ्या परीक्षांमध्ये खोटी प्रमाणपत्र मिळवून आत्ता सेवेमध्ये असलेले अधिकारी तुम्हाला माहिती आहे का? जसं हे म्हटले, मध्य प्रदेशचा राजस्थानमध्ये जसा घोटाळा झाला आणि त्या अधिकाऱ्यांवरती रिकव्हरी काढली 5 असे काही प्रकरणांच्या चौकशा सुरू आहेत का? सर आता अशी चौकशी या ठिकाणी बाहेर आहे ना, खरं तर शासनाने याकडे दखल घेतली पाहिजे. अशी उदाहरणं भरपूर आहेत, पण आपण पॉलिटिकल त्यांना नाव घेऊन त्या पद्धतीने आपण तसं करू शकत नाही. नाही, नाव नका घेऊ, पण असे अधिकारी आहेत का? कारण चौकशीशिवाय आपण कुणावरती कुणाचं नाव घेणं. असे अधिकारी भरपूर आहेत. हँडिकॅपचा असेल, सर्टिफिकेटचा विषय असेल, किंवा आपल्या या ठिकाणी स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल. सर्वात महत्त्वाचं स्पोर्ट्स सर्टिफिकेट, डुप्लिकेट सर्टिफिकेट काढलेले आहेत भरपूर जणांनी आणि ते अधिकारी पण झालेले आहेत. पण या ठिकाणी डुप्लिकेट काढून त्यावर कारवाई काय झाली नाही. बरं, मग असा प्रश्न येतो की आयोग जो आहे, आयोग या कागदपत्रांची तपासणी करत नाही का? याच्या नोंदी जर खोट्या असतील तर त्या समोर येत नाहीत का? त्याच्यात फौजदारीच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल होत नाहीत का खोटी कागदपत्र केल्याचे? आम्ही मत मांडू शकतो. सगळ्या यंत्रणा राज्य शासनाकडे आहेत. आयोग ऑटोनॉमस आहे. आमचं काय काम? परीक्षा देणं. आयोग कंडक्ट परीक्षा करतं, परीक्षा देणं. आणि जे फ्रॉड आहे ती फक्त तुमच्या माध्यमावरती मांडणं आणि राज्य शासनानं आमच्या मताचा दखल घेऊन त्याची चौकशी करणं. पण राज्य शासन करत नाही. का करत नाही याचं आमच्याकडे उत्तर नाही. तुमचे काय प्रतिक्रिया? माझं ह्याच्यात काय म्हणायचं आहे, जेवढे आतापर्यंत गेल्या 10-15 वर्षात मी तर सांगतो, जेवढे गट ब क आणि राज्यसेवेतून जे नियुक्त झालेत त्यांना जी प्रमाणपत्र वितरित करणारी जे अधिकारी आहेत, जर राज्य शासनाने एक मोठी समिती नेमली, म्हणजे मी तर म्हणतो हे SIT प्रकरण असेल किंवा एखाद्या रिटायर्ड जजला जर नेमलं आणि जर आपण जर ह्याचा जर सखोल अभ्यास केला आणि जर प्रामाणिकपणे जर त्या लोकांनी जर अभ्यास केला, तर माझं म्हणणं आहे की आतापर्यंत जेवढे अधिकारी लागलेले आहेत बोगस प्रमाणपत्र, म्हणजे दिव्यांग असेल, स्पोर्ट असेल, माझं ठाम मत आहे की 90% अधिक जे अधिकारी आता पदावर बसलेले आहेत हे सगळे बोगस आहेत. म्हणजे जे कोट्यामधून आलेले अधिकारी आहेत, हो, त्या कोट्यांमधून जी लोक भरलेले आहेत 90%हून अधिक जास्त बोगस लोक आहेत. फक्त राज्य शासनानं प्रामाणिकपणे आदरणीय फडणवीस साहेबांचं गृह विभागावरती अतिशय चांगल्या प्रकारचं नियंत्रण आहे. फक्त त्यांनी ह्याच्यात दखल घ्यावी, माझी एवढीच विनंती आहे फडणवीस साहेबांना. हे खरंच जे गोरगरीब अन्याय ज्यांच्यावरती झालाय, जे खरंच प्रामाणिकपणे जे दिव्यांग विद्यार्थी आहेत, ह्याच्यामध्ये मी सांगतो बच्चू भाऊंनी सुद्धा ह्याच्यात दखल घ्यावी. त्यांनी जर दखल घेतली तर खरंच त्या दिव्यांगांना अजून सुद्धा मदत भेटू शकते. अनेक बोगस दिव्यांग घुसलेले आहेत, स्पोर्टची पण 30 बोंब आहे. तर याच्यासाठी फडणवीस साहेबांनी दखल घ्यावी आणि गोरगरीब दिव्यांगांना मदत करावी. या प्रकरणात आणखी एक मुद्दा असतोय तो क्रिमी लेअरचा, म्हणजे ओबीसी असून 8 लाखाची मर्यादा असून जास्त मालमत्ता असताना सुद्धा ओबीसी आरक्षणाचा त्यांनी लाभ घेतलाय. याच्यावरून आणखी एक चर्चा सुरू झाली की आरक्षणाचा दुरुपयोग कसा केला जातो किंवा योग्य गरजूंपर्यंत आरक्षण कसं पोहोचत नाही. तिथं गैरप्रकार झाला. ज्यानं क्रिमिनल दिलंय आणि ज्यानं घेतले तेव्हा गुन्हा दाखल करा, हीच आमची मागणी. आपण एक खेडकर मॅडमचंच उदाहरण घेऊ. ह्यांची क्रिमिनल, ह्यांचे वडील आहेत संधी अधिकारी. त्यांनी काय सांगितलं, आम्ही विभक्त राहतो. पण तू विभक्त कसं राहतो? तुम्ही एकाच घरात आहे, वेगळं कसं आहे? ह्याच्यामध्ये माझं तर असं म्हणणं आहे की ओबीसीमध्ये सुद्धा हे जे नॉन क्रिमिनलचे आहे याच्यामध्ये अनेक विद्यार्थी काय करतात, त्यांचे आई वडील सनदी अधिकारी आहेत किंवा मोठं उत्पन्नाचं साधन आहे, परंतु हे छोटीशी शेती दाखव किंवा काय म्हणतात त्याला आपण दुरुपयोग करायचा आपल्या पदाचा, आणि नॉन क्रिमिनलचं जी उत्पन्न मर्यादा आहे जेवढी लागते त्याच्यापेक्षा कमी करून घ्यायचं. याच्यामध्ये तहसीलदारमध्ये जे सेतूमधले आहेत अधिकारी, याच्यासाठी हे मॅनेज आहेत आणि हे त्यांना नॉन क्रिमिनलची उत्पन्नाची मर्यादा कमी करून दिली जाते. तर हे सुद्धा ह्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात दखल घेणं आवश्यक आहे. कमिशनच्या बाबतीमध्ये एक प्रश्न मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे. तुमचा अनुभव आहे, तुम्ही
आणि एमपीएससी कमिशन हे ऑटोनॉमस आहे असं सांगितलं जातं. त्याच्यावरची लोक जी आहेत ती नियुक्त करताना त्यांना पूर्ण अधिकार दिलेत असं सांगण्यात येतं. वास्तविक अनेक अधिकारी जे आहेत या स्पर्धा परीक्षांमधून गेलेले आणि नावारूपाला आलेले त्यांच्याशी बोलल्यानंतर किंवा 12वी नापास सारखे सिनेमे बघितल्यानंतर 12th फेल सारखे ही परीक्षा आहे किंवा ह्या परीक्षेचं गारूड फार मोठं आहे, ही परीक्षेची काठिण्य पातळी फार मोठी आहे असं सांगितलं जातं आणि त्याच्यामध्ये गैरप्रकार होऊच शकत नाहीत अशा पद्धतीचा एक विश्वास सगळ्या विद्यार्थ्यांना दिला जातो. पूजा खेडकरचं उदाहरण हे टिप ऑफ आईसबर्ग आहे, एक अत्यंत छोटं उदाहरण आहे का या व्यवस्थेतल्या भ्रष्टाचाराचं असं तुम्हाला वाटतं का? याच्याही पेक्षा मोठा भ्रष्टाचार या आयोगांच्या नियुक्त्यांमध्ये आहे. याच्याबाबत तुम्हाला काही अनुभव आलेले आहेत का किंवा तसे काही लोक कोणी तुमच्यापर्यंत तुमच्या समोर आहेत का? सर असे आमच्याकडे पैसे काहीतरी मुलं आहेत म्हणजे असे भ्रष्टाचार करून झालेले आहेत, भरपूर आहेत, पण ते पुढे येऊ शकत नाहीत कारण सगळ्या प्रकारचे त्यांनी मॅनेज केलं आहे. समजा एखादा खेळाडू स्पोर्टमधून झाला ते त्याला लिगल तिथं दाखवतात, तो अटेंडन्स होता, तिथं बाहेर बस होता, तो खेळलाय असं दाखवतात. पण जर तो अधिकारी तुम्ही त्याला बोलवा, त्याला दाखवा, खेळाची माहिती विचारा, त्याला नॉलेज विचारा, तो अजिबात खेळायला नसतो, त्याला कुस्तीचा डाव माहित नाही, तो पैलवान झालाय. ज्याला या ठिकाणी कराटे येत नाही तो पैलवान झालाय, जुदो येत नाही तो पण स्पोर्ट्स सगळीकडून अधिकारी झालाय. हे कसं होतंय? ज्यावेळेस एमपीसी आयोग ज्यावेळेस परीक्षा घेतो, ज्यावेळेस त्यांचा इंटरव्ह्यू घेतो, त्यावेळेस आयोग काय करतं? सर्टिफिकेट बघतं आणि त्या सर्टिफिकेट आहे का ते नंबर टाकून चेक करतं, लिगली आहे ते बघतं. आयोग हे बघत नाही की तो स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलंय. याच्यामुळे जो खरा स्पोर्ट सर्टिफिकेट आहे तो याच्यावर अन्याय होतोय आणि जे डुप्लिकेट सर्टिफिकेट आहेत ते अधिकारी होतात. जो खरंच खेळाडू आहे, ज्याने आज मेहनत केली, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलाय, तुम्ही ते अधिकारी दाखवा कुठे झाले ते, लगेच ते कळेल त्यांच्या खेळावरून. जे अधिकाऱ्यांचं नॉलेजच नाही खेळातलं काय, ते अधिकारी कसे झाले आणि त्याला सर्टिफिकेट दिलं कुणी आणि त्याला जॉईनिंग दिलं कुणी, हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. बरं, ठीक आहे. तुला काय वाटतं या कमिशनच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय का या घटनेने? आणि ते जर पुन्हा तो विश्वास दृढ करायचा असेल, या आयोगाची विश्वासार्हता जी आहे ती पुन्हा निर्माण करायची असेल तर कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची काय अपेक्षा आहे, आयोगानं काय करायला हवं? आर्टिकल 315 अंतर्गत राज्य लोकसेवा ऑटोनॉमस आहे तर आहे. आयोगावर आमच्यासारख्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विश्वास आहे तर आहे. पण जी चुकीच्या गोष्टी लिगलमध्ये कशा केल्या जातात, राज्य शासनाचं कवच आणि प्रशासनाची साथ, ह्या गोष्टी धरून हे अनलिगली गोष्टी लिगल करतात आणि जे वास्तव आहे ते वेगळंच आहे. त्यामुळं बोलणाराही अडचणी देतो, उलटा बोलणाऱ्याच्या अंगलटी येतं की बाबा तो बोलतो हे चुकीचं आहे, कारण अनलिगली गोष्टी लिगल करून घेतल्या. आता देशातील नंबर 1ची एक परीक्षा कुठली? युपीसीचं प्रकरण तुमच्यामुळे आता देशाने बघितलं, महाराष्ट्रानं नाही देशाने बघितलं, हे जे केंद्राने निर्णय घेतलं की बाबा कमिटी नेमली वगैरे हे, तर याच्यावरून राज्य शासनात आम्हाला आता पाल चुकवायले काय तर असू शकतं गोडबंगल. ठीक आहे. म्हणजे युपीएससी कमिशनचा भ्रष्टाचार समोर आलाय. देशातली सर्वात जास्त काठिण्य पातळीची परीक्षा, सगळ्यात जास्त विश्वासार्हता असलेला आयोग अशी युपीएससीची ओळख आहे. या आयोगाची सुद्धा इतक्या सहजरित्या फसवणूक केली जाऊ शकते. तसं प्रकरण समोर येतंय या सगळ्या पूजा खेडकरच्या एकूण नियुक्तीवरती, तिच्या क्रिमिलेअरवरती, तिनं घेतलेल्या आरक्षणाच्या लाभावरती, तिच्या दृष्टीबाबतच्या असलेल्या प्रमाणपत्रावरती, सगळ्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे. 1-2 नाही, इतके प्रश्नचिन्ह असताना आयोगाच्या हे लक्षात आलं नाही का? जर हे आयोगाच्या लक्षात आलं नाही तर जी काठिण्य पातळी इतर सामान्य विद्यार्थ्यांसाठी असते ती सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी किंवा ज्यांचे राजकीय लागेबांधे आहेत त्यांच्या मुलांसाठी नसते का? हा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडलाय. ही व्यवस्था जर युपीएससीच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार किंवा करप्ट होऊ शकते तर एमपीएससीच्या बाबतीमध्ये विचारायलाच नको असं या विद्यार्थ्यांचं मत आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा या आयोगांनी, दोन्ही आयोगांनी, केंद्रीय लोकसेवा आयोगानं सुद्धा आणि राज्यसेवा परीक्षा ज्या आहेत त्या कंडक्ट करणाऱ्या एमपीएससी आयोगानं सुद्धा त्यांची विश्वासार्हता कशी निर्माण करायची याबाबत खरं प्रश्नचिन्ह आहे. राज्य सरकारला याच्यामध्ये भूमिका घ्यावी लागेल. या विद्यार्थ्यांचा आरोप आहे आतापर्यंत अनेक विद्यार्थी हे स्पोर्ट्स कोट्यातून किंवा आणखी ब आणि क वर्ग जो आहे त्याच्या कोट्यांमधून खोटी प्रमाणपत्र जी आहेत ती तयार करून, त्याच्या कायदेशीर नोंदी तयार करून, पैसे देऊन ही प्रमाणपत्र मिळवून सेवेमध्ये दाखल झालेली आहेत. त्यांची चौकशी कोण करणार? त्यांच्यावरती कारवाई कधी होणार का?